आम्ही चालत आता बीचकडे निघालो. याई आम्हाला काही स्कूटी घेतली नाही. आता आम्ही चिक्कार बोलल्यानंतर त्याही थोडा डिसिजन घेतलाय की आता बाईक रेंटवर घेऊ. याला घ्यायची. आपण पित नाही, आपण घेत नाही. आता आम्ही कसिनोमध्ये जात आहोत. तिथं पेट्रोल संपलेलं आहे. हॅलो गाईज, तर आम्ही दुपारचा नाश्ता करून इतकं थकलेलो आल्यानंतर तर जसंच रूममध्ये गेलो तसंच झोपलो. काय सुचलं नाही, म्हणजे लगेच झोप लागली. आणि आता संध्याकाळचे वाजलेत 7 वाजलेत. तर आम्ही जस्ट फ्रेश होऊन वरती आलो आमच्या हॉटेलमध्ये. टेरेसवरती आलो तर सनसेट होता एकदम ब्युटिफुल सनसेट होत होता इथे. पण आम्ही थोडं लेट झालो, मिस केलं आम्ही. तर आम्ही गाडी आल्यानंतर इथे पार्क केली गाडी. आणि हा आमचं हॉटेल आहे. हॉटेलवरती स्विमिंग पूल पण आहे. आज नाही एन्जॉय करू शकलो, पण मे बी होऊ शकतो उद्या स्विमिंग पूलचा एन्जॉयमेंट घेऊ किंवा आज नाईट लाईफ एन्जॉय करणार होतो आम्ही. बघूया आता. नाईट लाईफ चाललाय प्लॅन, गोव्याची नाईट लाईफ एन्जॉय करायचा. आम्ही चालत आता बीचकडे निघालो. बघतोय बीचवरती जायला कशी वाईब्स आहे. आता वॉकिंग मी चाललो आहे आम्ही. जिथे तिथे फक्त आता गोव्याची वाईब्स आणि फक्त दारूच्या आणि वाईब्सची शॉपचं दुकान. काय प्रायव्हेट काहीच नाही वाहन यांच्यामध्ये. लोकल वाहन म्हणजे इथे कसं माहिती आहे का, स्कूटी रेंटवरती करा आणि तो तुमचा लोकल वाहन, असा सीन आहे. तुम्ही बघू शकता आम्ही बीचकडे चाललेलो चालत. याई आम्हाला काही स्कूटी घेतली नाही आहे, त्याबद्दल चालतच चला. हे आता 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर बोलत चालत चला. आधीच आमचे पाय दुखलेत तरी पण नाही समजून घेतलं तर जाऊ देत, चला चालत. एवढा प्रवास करून आम्ही चालत जातोय हो बीचला. मग काय. आणि रस्ता पण माहिती नाही आणि आम्हाला पुढे केले. तुम्ही पुढे चला बोलतो आणि आमच्या मागे लपले ती. तरी स्कूटी नाही घेतली आई, चालतच नेतात. बघत होतो करता आता बीचवर पोचू आम्ही. आता आम्ही चिक्कार बोलल्यानंतर त्याही थोडा डिसिजन घेतलाय की आता बाईक रेंटवर घेऊया. आमचे पाय दुखायला लागलेत, आता त्यांना समजायला लागले म्हणून आता ते बाईक बघायला. आमचे नाही, त्यांचे पाय दुखतात. हां असं असू शकते. त्यांचेच पाय दुखायला लागले. सांगून ऐकत नाही ना कधी ते. नाही, आमच्या नशिबात बाईक नाही आहे, आम्हाला नाही भेटली. आता चला सरळ चलो सीधो. तो गाईज आम्ही फायनली स्कूट्या रेंट केलेल्या आहेत. तर इथे 3 स्कूट्या आहेत. ही मी घेतलेली आहे, ही एक अक्षयने घेतलेली आहे आणि ही एक ॲक्टिव्हा ही परेश घेतो. तर आम्ही 3 स्कूटर रेंट केलेले आहेत कारण की इथे फिरण्यासाठी 4 व्हीलर काढूच नाहीत. तर कारण की बिकॉज इतकी ट्रॅफिक आहे आणि मग लोकल फिरायचं असेल इकडे तिकडे आणि गरम इतकं होतो ना की विचारू नका. तर मग चालून थकवा आणि टायर्ड होतो. त्यासाठी आम्ही डिसाईड केलं की स्कूटर रेंट करू. लोकल मार्केट पण फिरता येईल आणि सगळं इकडचं जवळपास एक्सप्लोर करता येईल. जितकं होऊ सगळं तितकं. उद्या सकाळपर्यंत आम्ही स्कूटर रेंट केलेलं आहे. बीच साईड मार्केट चालू आहे सध्या, तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही शॉपिंग करू शकता. तर गाईज आम्ही स्कूट्या इथे पार्क केल्या आहे आमच्या आणि स्कूटी पार्क करून आता आम्ही चाललो आहे बीचवरती. जस्ट वॉकिंग डिस्टन्सवरती इथे बीच आहे. लेफ्ट साईडला इकडे बीच आहे. स्कूटी घेतल्याने त्याचा फायदा खूप झाला कारण की खूप रश आहे इथे जास्त. 4 व्हीलरला लय कंजेस्टेड होतं फिरवण्यासाठी आणि आपली गाडी ते विचारूच नका, ते जास्तच कंजेस्टेड आहे. म्हणजे कुठेही तिला घेऊन जाऊ शकत नाही तिला. म्हणून एक साईडला आम्ही पार्क ठेवली. इथं स्कूट्या रेंट केल्या. तर स्कूट्याने जरा
सविस्तर करतो फिरायला. आम्ही बीचवरती आलेलो आहेत आणि बीच फुल क्राऊडेड आहे. मी जवळपास 2016 काय नाही, पाणी दिसतं का तुम्हाला? पाणी नाही तिकडे. रात्रीचं पाणी कसं दिसेल? बीच आहे ह्या साईडला, हा बीच आहे पूर्ण फुल गोवा वाईब्स आहे. आणि मी जवळपास 2016 का 17-16 आलो तेव्हा आता जसं इथे सेटिंग केलेलं आहे तसं आम्ही बीचच्या जरा साईडला सेटिंग करून डिनर केलेलं तेव्हा खूप एकदम मस्त अशी फिलिंग येत होतं, एकदम बेस्ट. हो येत. ये लेके जाने के लिए इसका परमिट है. इथं शॉपिंगसाठी आलेलो, थोडीफार जरा मित्रांना घ्यायची आहे, त्यांना गिफ्ट करायला थोडसे बघतायत. याला घ्यायची याला. तरी आपण पित नाही, आपण घेत नाही. आपण एक माणूस दोन तरी बाटल्या हम पण घेऊ पित शकतो. नाही ना घेत नाही, हम पिते नाही देते भी नाही. काय बोलता आता? Yes, लगेच देते पॅकेट मी. भरलेले आहेत तुम्ही. नाही हम पिते भी नाही और देते भी नाही. तर काही तिचं मन झालंय ते मका खायचे. काय गोवाला येऊन मका खाते, काय बोलणार तिला. मग बाई गोव्याला येऊन मका खायचं ना, असं थोडे असते. पण तरी पण आता जेवायचा टाइम झाला, वाजले 8:30 वाजलेत आणि तुमचा मका अगं, चाललाय. पेटचा वार आहे तर काय मन नव्हतं जेवायचं सध्या. 12 वाजायची वाट बघतोय. काय मका खायचा. गाईज आता आपण बघू शकता गोव्याच्या गल्ल्या गल्ल्या फिरतोय आम्ही सध्या आणि आम्हाला समोर काहीतरी दिसत आहे. मॅगडी. ओहो, मॅगडी. मॅगडी. हो येस चाहे तो मन बनालो तो मॅगडी खा सकते. येस येस. थांबू आता यांना विचारू काय विचार आहे यांचा. ओके ओके. आणि आपले मेंबर्स पण येतच आहेत आपल्या भाई पार्टी. समोर मॅगडी आहे. चलो क्या करने का बोलो. गाडी चालू असेल, आपण नंतर येऊ. लेफ्ट जागा माहिती मला. हेल्मेट घालो. डोक्याला खायचं तर काय करतील. मग आपलं हेल्मेट आणलं पाहिजे. तर तो मिरवू नाही शकत ना. हां मला बोलते मॅप लावा, मला माहित नाही रस्ता. तर जाईल किधर मंजिल लेके जाएगी. हॅलो फ्रेंड्स. नितीश म्हात्रे अँड सुचिता म्हात्रे स्पॉटेड इन गोवा. स्पॉटेड लाईव्ह. आणि समोर आपल्या पिझ्झा हट सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही हे खाऊ रे, तुम्ही तुम्ही If you नॉनव्हेज खा. want you can have it. हो. आता आम्ही कसिनोमध्ये जात आहोत. मॅजेस्टिक कसिनो. आता जरा छान वाटतं. हो. जस्ट फोटो सबमिट केला आहे. फोटो आता अलाउड नाही. निघालो. मस्त मस्त बाईक आहे. फुल्ली एक्साइटेड.
तर आम्ही आलेलो फूड सेक्शनमध्ये 3rd फ्लोअरवरती क्रूजवरती कसिनोमध्ये. तर हा कसिनोमधला 3rd फ्लोअरवरला सेक्शन आहे, फूड सेक्शन असा दिसतो. आता आम्ही मॅजेस्टिक कॅसिनोमधनं बाहेर आलेलो तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललो स्टेपवरती आमच्या रूमवरती. तिथं पेट्रोल संपलेलं आहे. तर बघू शकता मी तसे पाय टोचून ढकलतात पुढे पुढे. हो हो पेट्रोल संपलेलं आहे. आम्ही आता पेट्रोल भरून घेतलं आहे स्कूटीमध्ये, तर स्कूटी व्यवस्थित चालते. तो फायनली गाईज आम्ही रूमवरती पोचलेलो आहोत आणि आता खूप टायर्ड झालो. सकाळपासून जर्नी करून 2 वाजता पोचलो. त्यानंतर थोडंफार झोपल्यानंतर परत आम्ही बीचवरती गेलो. बीचवरनं मग आम्ही कसिनोला गेलो. स्कूटी रेंट केली ती आम्ही. अजून स्कूटी आमच्याकडेच आहे. उद्या सकाळी तिला 10 वाजता परत रिटर्न करायचे. तर आत्ता वाजलेले आहेत 2 आणि उद्या प्लॅन आहे सकाळी लवकर 6-7 वाजता उठायचं आणि स्विमिंग पूलमध्ये थोडंफार एन्जॉय करून मग साऊथ गोव्याचा प्लॅन आहे की जायचं आहे. तर हा व्लॉग आम्ही आज इथंच एंड करतो आहे. जर तुम्ही हे व्हिडिओ अजूनपर्यंत बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्सला, रिलेटिव्हला, ज्यांना जितकं शेअर करता येईल तितकं शेअर करा. कारण की हा पहिला व्लॉग आहे आणि ही सुरुवात करतो आहे आम्ही. बघू किती फॉलोअर्स गेन करू शकतो, किती तुमचं प्रेम भेटेल. तर